असल्यानं मराठा आंदोलक संतापलेले आहेत। मराठा आंदोलकांमुळे अभूतपूर्व अशी वाहतूक कोंडी झालेली आहे। गेल्या 1.5 तासांपासून परिसरात मोठी वाहतूक कोंडी आहे। सीएसएमटी परिसरात बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। दंगल नियंत्रण पथक घटनास्थळी दाखल झालेले आहे, तर पोलिसांकडून वाहतूक कोंडी सोडवण्याचा प्रयत्न देखील या ठिकाणी केला जातोय। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडे। आपण चेतन पाहतोय मोठ्या प्रमाणावर सीएसएमटी परिसरात वाहतूक कोंडी झालेली आहे। आजच्या दुसऱ्या दिवशी सुद्धा तीच परिस्थिती कायम असल्याचं पाहायला मिळत आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त वाढवलेला आहे, तर वरिष्ठ पोलीस अधिकारी या निमित्त ग्राउंडवर उतरून या सगळ्याचा आढावा घेताना सुद्धा दिसत आहेत। काय अपडेट पोहोचत आहेत? केंद्रीय गृहमंत्री आज मुंबईत आहेत। गृहमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सगळ्यावर नजर ठेवून आहेत। काय नेमक्या घडामोडी चाललेल्या आहेत या आंदोलनाच्या अनुषंगाने? निश्चितपणे लागवी, कारण आज महिन्यातला 5वा शनिवार असल्यामुळे अनेक बँक आणि ज्या कंपन्या आहेत त्या सुरू आहेत, त्यामुळे शासकीय कार्यालय जरी बंद असली तरी मोठ्या संख्येने खासगी कार्यालय सुरू आहेत। आणि आपल्याला माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्ये मोठ्या संख्येने नागरिक असतात, ते येत असतात, चाकरमानी येत असतात आणि परिणामी यांचीच कुठेतरी आता मोठ्या त्रासाला सामोरे जावं लागत आहे। वाहतूक कोंडीचा फटका त्यांना बसत आहे आणि म्हणून आपण पाहिलं असेल रॅपिड ऍक्शन फोर्स या ठिकाणी जे आंदोलक आहेत त्यांची समजूत काढण्यासाठी खाली उतरलेली होती। थेट छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या समोर असलेला जो चौक आहे, सेल्फी पॉइंट आहे, त्या ठिकाणी हे आंदोलक जमलेले होते। त्यांना बाजूला सारण्याचे प्रयत्न सुरू होते, मात्र आंदोलक मोठ्या संख्येने असल्यामुळे कुठेतरी कठोर भूमिका घेण्याची वेळ रॅपिड ऍक्शन फोर्सवर आलेली होती। मात्र स्थानिक पोलिसांनी, मुंबई पोलिसांनी यावेळी रॅपिड ऍक्शन फोर्सच्या जवानांना आवाहन केलं की कुठलीही सक्तीची कारवाई आपल्याला या ठिकाणी करायचं नाहीये, मोठ्या संयमाने हे आंदोलन आपल्याला हाताळायचं आहे। आणि म्हणूनच अखेर सामंजस्याने तोडगा निघाल्यानंतर ही रॅपिड ऍक्शन फोर्स आहे ती पुन्हा आता तिथून निघालेली आहे। त्यामुळे कधी कुठेतरी या ठिकाणी एक तणाव निर्माण होईल अशी परिस्थिती निर्माण झाली। कोंडीचा फटका मात्र सर्वसामान्यांना सहन करावा लागतोय। लागवी अगदी चेतन, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। वळूया पुढल्या महत्त्वाच्या बातमीकडे। बातमी अर्थातच